नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF प्रशिक्षणामधील भारतीय कौशल्य पर्यावरण प्रणाली आणि DGTच्या प्रशिक्षण योजना ज्या आहेत त्यांचं स्वरूप याविषयी माहिती घेणार आहोत. ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियन स्किल इकोसिस्टम अँड ट्रेनिंग स्कीम ऑफ DGT. मी जयराम ससाने आपलं स्वागत करतो. आपण माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला हिट करा. मित्रांनो, भारतातील कौशल्य विकास आणि प्रशिक्षण प्रणाली ही भारतीय अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे की जो आपल्याला रोजगार आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावतो. आपण त्याला स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सिस्टीम असं हा एक अविभाज्य भारतीय कौशल्य विकासामध्ये महत्वाचा भाग आहे. यासाठी DGT डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग ही भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप अंतर्गत कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे. भारतीय कौशल्य प्रणाली इंडियन स्किल इकोसिस्टम. भारतातील कौशल्य प्रणाली शिक्षण, उद्योग, प्रशिक्षण संस्था आणि सरकारी धोरणावर आधारित आहे. मुख्यतः ती चार महत्वाच्या घटकामध्ये विभागलेली आहे. एक नंबर राष्ट्रीय धोरणे आणि संस्था, नॅशनल पॉलिसीज अँड इन्स्टिट्यूशन्स. यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप ही राष्ट्रीय धोरण आखते. त्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन की ज्याद्वारे खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीत कार्यरत आहे. त्यानंतर आहे क्षेत्रीय कौशल्य परिषदा म्हणजेच सेक्टर स्किल काउन्सिल SSCs, विविध उद्योगासाठी कौशल्य स्टँडर्डायझेशन देते. त्यानंतर आहेत प्रशिक्षण संस्था आणि कार्यक्रम, ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोग्राम्स. यामध्ये आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI, पॉलिटेक्निक कॉलेजेस. त्यानंतरची जी योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना PMKVY, प्रमाणन आधारित अल्पकालीन प्रशिक्षण या योजनेद्वारे घेतले जाते. इंडस्ट्रीच्या मागणीनुसार जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहे त्याचं प्रशिक्षण या PMKVY अंतर्गत दिले जाते. त्यानंतर आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना DDUGKY, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. ग्रामीण भागातील जे युवक आहेत त्या युवकांसाठी रोजगारक्षम बनवण्यासाठी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस की ज्याद्वारे ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल ही योजना राबवली जाते. त्यानंतर आहे राष्ट्रीय शिक्षुता प्रशिक्षण योजना, नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम, ज्याला आपण नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन स्कीम असंही म्हटलं जातं, की ज्याद्वारे शिकाऊ उमेदवारीला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर आहे उद्योग आणि रोजगाराच्या संधी, इंडस्ट्री अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. यामध्ये विविध क्षेत्रातील रोजगारासाठी कौशल्य विकास, MSME, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रशिक्षण आणि रोजगार, स्किल इंडिया अभियानाअंतर्गत तंत्रज्ञान आधारित कौशल्य वाढविणे. त्यानंतर NSQF की जो आपण या महत्वाचा भाग जो आहे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, याच्याविषयी आपण या अगोदर जे आपले व्हिडिओ आहेत यामध्ये नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क मध्ये बाबतची
इत्थंभूत माहिती आपणाला या NSQF म्हणजे काय या व्हिडिओमध्ये आपणास देण्यात आलेली आहे. यामध्ये 10 स्तरामध्ये कौशल्य प्रणाली 1 ते 10 लेवलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे कौशल्य आहेत ते कौशल्य आत्मसात करण्याच्या स्तर यामध्ये NSQF लेवलमध्ये 1 ते 10 या स्तर लेवल या ठिकाणी या NSQF मध्ये देण्यात आलेले आहेत. शिक्षण आणि प्रशिक्षण यामध्ये समन्वय साधणे. NSQFचं काम म्हणजे 1 ते 10 लेवलमध्ये कौशल्य तपासणे, त्यानुसार अभ्यासक्रम तयार करणे, शिक्षण आणि प्रशिक्षण यामध्ये समन्वय साधणे. DGTच्या ज्या काही योजना आहेत, ट्रेनिंग स्कीम ऑफ DGT. DGT ही भारतातील कौशल्य प्रशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI व्यवस्थापन करणारी प्रमुख संस्था आहे. तिच्या प्रमुख योजना खालीलप्रमाणे आहेत. क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम CTS, ITI अंतर्गत विविध ट्रेडचे प्रशिक्षण यासाठी 10वी व 12वी नंतर प्रवेश दिला जातो. ITI मध्ये रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि कौशल्य दिले जाते. नंतर DGTची दुसरी योजना आहे शिकाऊ प्रशिक्षण योजना अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम. यामध्ये उद्योगामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थी आणि कंपन्यांसाठी फायदेशीर आहे. प्रात्यक्षिक शिक्षण आणि यामधून जे उमेदवार आहेत त्यांना प्रत्यक्ष कंपनीमध्ये कामाचा अनुभव मिळतो. त्यानंतर आहे प्रगत व्यावसायिक प्रशिक्षण योजना ॲडव्हान्स व्होकेशनल ट्रेनिंग स्कीम AVTS. उद्योगासाठी अद्ययावत प्रशिक्षण यामध्ये दिले जाते. नवीन तंत्रज्ञानावर भर असतो. त्यानंतर आहे इन्स्ट्रक्टर्स ट्रेनिंग स्कीम CITS आपण ज्याला म्हणतो ITI मध्ये प्रशिक्षक तयार करण्यासाठी या स्कीम्स मध्ये प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण संस्थांमध्ये अध्यापनासाठी जे शिल्प निदेशक असतात त्यांचं प्रशिक्षण या CITS क्राफ्ट इन्स्ट्रक्टर्स ट्रेनिंग स्कीम अंतर्गत घेतले जाते. त्यानंतर आहे उद्योजकता विकास कार्यक्रम एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम EDP. नवीन उद्योजक घडवण्यासाठी या स्कीमचा वापर होतो. लघु उद्योग सुरू करण्यासाठी सुद्धा या EDP स्कीमद्वारे मदत घेतली जाते. याद्वारे आपल्याला ही भारताची जी इको सिस्टीम आहे यावरून आपल्याला भारताच्या कौशल्य प्रणालीविषयी आपल्याला निष्कर्ष काढता येतो की शिक्षण, प्रशिक्षण आणि उद्योग यांच्यामधील दरी भरून काढण्यासाठी कार्यरत आहे. DGT द्वारे प्रशिक्षण देण्यात जाणारे अभ्यासक्रम आणि ITI योजना, कौशल्य केंद्रे, ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे सुद्धा काही अभ्यासक्रम उपलब्ध आहे. नंतर आहे स्किल इंडिया मिशन अंतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत जे युवकांना रोजगारक्षम बनवण्यास मदत करतात. DGT आणि कौशल्य विकास प्रणालीचे उद्दिष्ट भारतातील कामगारांना अधिक सक्षम बनवणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी इकोसिस्टीम आहे DGTची की ज्यामध्ये DGT मार्फत NSQF अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्कीम्स राबवल्या जातात, कोणत्या कोणत्या माध्यमातून प्रत्येक जे भारतीय युवक आहेत त्यांना रोजगारक्षम कसं बनवता येईल हा उद्दिष्ट मिनिस्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप च्या अंतर्गत DGT च्या अंतर्गत येणारे ITI असतील, CITS असतील, ॲडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स असतील किंवा कौशल्य केंद्रे असतील याद्वारे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्कीम्स आहेत, पंतप्रधान ग्रामीण रोजगार योजना असेल, दीनदयाळ उपाध्याय योजना असेल, या योजनेद्वारे भारतातील युवकांना रोजगारक्षम बनवणं हे भारत सरकारचं उद्दिष्ट आहे. आपण हा व्हिडिओ नक्कीच लाईक कराल असं मला वाटतं. धन्यवाद.